तर नेते मंडळी सुद्धा आज धुळवडीच्या रंगात रंगलेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याच्या घरी होळी साजरी झाली। एकनाथ शिंदे यांनी नातवासोबत खास धुळवडीचे रंग उधळले। सहपरिवार होळी साजरी करत एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांसोबत सुद्धा धुळवडीचा आनंद लुटला। हैप्पी होली बोल, हैप्पी होली, हैप्पी होली। ए गुलाल थोड़ा खाली बघ, हैप्पी होली बोल, हैप्पी होली बोल, हैप्पी होली। खाली घे, हैप्पी होली मागून, हैप्पी होली, हैप्पी होली, हैप्पी होली बोल, हैप्पी होली, हैप्पी होली बोल। होली है, बुरा न मानो, होली है। बूम खाली घे, बूम खाली घे ना तू ना, बुरा न मानो, होली है। बूम खाली घे, इकडे इकडे या साईडला प्रेम, इकडे या साईडला ये ना तू, प्रेम इथे आता आला नको। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंद आश्रमात पोहोचलेले होते। इथेही शिंदे यांच्याकडून धुळवड साजरी करण्यात आली आहे। ही दृश्य आपण पाहतोय ठाण्यातल्या आनंद आश्रम इथली। इथे आनंद दिघे यांच्या प्रतिमेवर रंगांची उधळण करत एकनाथ शिंदे यांनी धुळवड साजरी केली। राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्यासोबत जोडले गेले आहेत एकनाथ शिंदे सर, कशाप्रकारे शुभेच्छा। ही परंपरा, ही संस्कृती, हे सण, हे उत्सव हे पुढे गेले पाहिजे। शेवटी गणपती आहे, नवरात्रोत्सव आहे, दिवाळी आहे, दसरा आहे, गोविंद आहे आणि हे धुलीवंदन आहे। हे सगळे सण उत्सवात साजरे होतात। पंतप्रधान मोदींपर्यंत काय मेसेज येईल महाराष्ट्रासाठी? पंतप्रधान मोदीजींचं पण अभिनंदन करतो। ते देशाला पुढे नेत आहेत आणि हा देशाचा अभिमान आहे। खऱ्या अर्थाने त्यांना जो पुरस्कार आता मिळाला मॉरिशसने, ग्रँड कमांडर ऑफ स्टार हा पुरस्कार जो मिळाला, ऑर्डर ऑफ द स्टार आणि की ऑफ इंडियन ओशन हा मोठा पुरस्कार, मानाचा पुरस्कार मोदी साहेबांना मिळाला। खरं म्हणजे भारतरत्न जसं आपण देतो तसं त्या पुरस्काराचा मान मॉरिशसमध्ये आहे। असे 21 पुरस्कार आदरणीय मोदी साहेबांना मिळालेत, त्यामुळे त्यांचं मनापासून मी अभिनंदन। विरोधकांना काय सल्ला, कोणता रंग लावणार? विरोधक आमचा भगवा रंग आहे, त्या रंगामध्ये सगळ्यांनी न्हावून निघावं। सप्तरंग उधळण सुरू आहे, 2.5 वर्ष आम्ही उधळतोय।